लंबोदर पीतांबर कणिवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सजना संकष्टी पावा। फिर अब तक बंद है। नहीं, दुर्भाग्य है हमारा कि यहाँ सरकार ने हमारे देव देवताओं को ताला लगा कर रखा है। एक तरफ रेस्टोरेंट बार शुरू है, डांस बार शुरू है, मॉल बड़ी गर्दी में शुरू है, अलग अलग राजनीतिक पार्टियों के मेले शुरू है। तो मुझे लगता है ये सब शुरू होने के बाद मंदिर चालू होने के लिए कोई भी अड़चन आने की ज़रूरत नहीं थी, क्योंकि जो अपने नियम है, निर्बंध है, उसमें रह के ये मंदिर चलाने की आवश्यकता थी। क्योंकि खाली हमारी श्रद्धा और भावना के साथ साथ मंदिर से जुड़े हुए अनेक रोजगार भी है। फूल वाले हैं, नारियल वाले हैं, अनेक चीज़ें बेचने वाले लोग हैं, वो आज बेकारी से त्रस्त है। तो मुझे लगता है सब चीज़ का विचार होने की आवश्यकता थी, लेकिन ये सरकार ने सब छोड़ दिया है। हिंदुत्ववादी भूमिका छोड़ी, देव देवताओं की परवाह उनको नहीं है, क्योंकि सरकार उनके लिए सत्ता महत्व की बनी है। जिन लोगों ने पूरे जिंदगी हिंदुत्व की विचारधारा को विरोध किया, उनको साथ बैठने के बाद इसी तरह का संगत का परिणाम उनके ऊपर होगा, और वो हुआ है। और इसलिए उनको उनकी मर्जी संभालने के लिए, सत्ता टिकाने के लिए आज देव हमारे दैवतों को ताला बंद करके रखा है। वो दुर्भाग्य की बात है। मुझे लगता है हम बार बार इसके लिए आंदोलन किए, लेकिन सरकार को अपनी सत्ता महत्व की लगती है, इसलिए वो मंदिर खोलते नहीं और हमारे श्रद्धालु महाराष्ट्र का अपमान करने का काम ये सरकार बार बार कर रही है। प्रवीण जी, जिस तरीके से देखा जा रहा है मंदिर तो बंद है, लेकिन गणपति भक्तों का आगमन हो चुका है। लालबाग के इलाके में जो आजू बाजू के दुकान हैं, उन लोगों को भी पुलिस की वजह से नोटिस गई है अभी। नहीं, वही ना, एक बार हमारे श्रद्धा के साथ साथ आज लाखों लोगों की रोजगारी इसके ऊपर है। आज जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडल है, उनके लगने वाले सब चीज़ें हैं, गणपति के सब चीज़ें हैं, जो व्यवसाय करती है, नारियल बेचते हैं, हार बेचते हैं, अलग अलग वस्तुएं लगती है गणपति बापा के लिए। तो मुझे लगता है सारे लाखों की संख्या में। तो आज वह क्या करे? एक तो कोरोना से कामकाज बंद है, और ये इसी तरह का उत्सव आएगा तो थोड़ी फार कमा। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जुलमी पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू असताना दिसतंय। म्हणजे आज आम्ही या संकटाच्या काळात आमची श्रद्धास्थानं, आमचे उत्सव पण साजरे नाही करायचे, गणपती पण आणायचा नाही, त्याची मनोभावे पूजा करायची नाही, आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नोटिसा, त्यांना त्रास, त्याचबरोबर कोरोनाच्या संकटात आज सर्वसामान्य माणूस पिचलाय। आज तो स्टॉल टाकून छोट्या मोठ्या वस्तूंची विक्री करत या उत्सवामध्ये आपली आर्थिक गाडी नीट करण्याचा प्रयत्न करतोय। आज त्यालाही दुकानं उघडून देत नाही। माझं म्हणणं नाही कोरोनाची तुम्हाला काळजी आहे, तशी सगळ्यांना आहे, सगळ्या मंडळांना आहे, गणेश भक्तांना आहे, राजकीय पक्षांना आहे। परंतु कोरोनाचं त्या ठिकाणी भूत उभं करत त्या ठिकाणी कुणीच काय करायचं नाही, आणि कोरोनापेक्षा भयंकर त्या ठिकाणी आर्थिक संकट ओढवलं तरी चालेल, अशा प्रकारची भूमिका मला वाटतं सरकारची अत्यंत चुकीची आहे। माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की तात्काळ आपण हस्तक्षेप करा। आपण त्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळ असतील, स्टॉल धारक असतील किंवा भक्त असतील, यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका त्या ठिकाणी करून उद्यापासून अशा प्रकारची दंडेलशाही होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सत्य इतकीच लोक महत्त्वाचे आहेत, ज्या लोकांनी आपल्याला सत्तेवर बसवलंय
ज्या हिंदुत्ववादी विचारानं त्या ठिकाणी शिवसेनेला उभारी दिली, आदरणीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणून देशानं पाहिलंय, मला वाटतं त्याच आपल्या जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्याने ती सत्य इतकंच लोकांना महत्त्व देऊन पार पाडावी. कारण मुख्यमंत्र्यांचं सत्ता महत्त्वाची आहे. ज्याने आयुष्यभर हिंदुत्ववादी विचारांना विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावल्यामुळे अशा प्रकारची मला वाटतं भूमिका येते. सत्तेबरोबर लोक महत्त्वाची त्याची जाणीव राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवावी आणि समन्वयातनं मार्ग काढावा. आणि अशा प्रकारची दंडेलशाही जुलमी पद्धतीनं योग्य नाही, हेच मला त्यांना सांगतो. 100% लोकांमध्ये कशासाठी भीती करताय? कोरोना सगळ्या राज्यांमध्ये आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी कोरोनाची भीती दाखवली, कोरोनाची दहशत निर्माण केली जाते. मला वाटतं हे योग्य नाही आहे. आपण त्या ठिकाणी पालक आहोत, आपण प्रमुख आहोत, त्याच्यामुळे जनतेला आधार, दिलासा, धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु या सरकारमधले सारी लोक धमकावण्याचंच काम करतात. हे करा नाही तर असं करू, ते करा नाही तर तसं करू. त्या सर्वसामान्य पिसलेल्या माणसाच्या चपलेत पाय घालून कोण बघतच नाही. त्याचं घर कसं चालतं, त्याचं कुटुंब कसं चालतं, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, त्याची मानसिक स्थिती काय, त्याचं काही देणं घेणं नाही. मीडियात यायचं, दम मारायचं, असं केलं तर तसं करू, तसं केलं तर ही कायदेशीर कारवाई करू. अरे काय मोगलाई लागले का? प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव प्यारी आहे ना. कोणाला वाटतं कोरोनाने मरावं? तुम्हाला काळजी आहे आणि इतर राजकीय पक्षांना नाही, भक्तांना नाही, मंडळांना नाही. मला वाटतं सामोपचारानं, धीरानं, समन्वयातनं मार्ग काढला पाहिजे. धाक दपटशा हा याच्यावर उपाय नव्हे. सांगाल यावर्षी गणपती बाप्पाकडे काय सांगणार? यावर्षी गणपती बाप्पाकडे एवढंच साकडं घालणार आहे की जे कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह या देशावर आलेलं आहे ते तात्काळ त्या ठिकाणी दूर व्हावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या गतिविधी या त्या ठिकाणी पूर्ववत चालू व्हाव्या. कारण सर्वसामान्य माणूस आज त्या ठिकाणी बेजार झाला. एका बाजूला कोरोनाचं आरोग्याचं संकट आहे, दुसऱ्या बाजूला आर्थिक अडचणीतनं सामोरं जात असताना तो त्रस्त आहे. आणि या सगळ्या चक्रातनं बाहेर पडण्यासाठी बाप्पाला या ठिकाणी प्रार्थना राहील की बाप्पा हे सगळं विघ्न दूर कर आणि पूर्ववत या ठिकाणी तोच महाराष्ट्र या ठिकाणी कामकाज करेल अशा पद्धतीचा आशीर्वाद दे. मंदिरं बंद आहेत, आणखी बाप्पांचं आगमन घरोघरी जरी झालं असेल तरी पण मंदिरं बरीच बंद आहेत. या सरकारचं कर्तृत्व, एका बाजूला डान्स बार सुरू आहेत, रेस्टॉरंट बार सुरू आहेत, मॉल त्या ठिकाणी सुरू आहेत, पक्षाचे मेळावे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि अशा वेळेला जी आमची श्रद्धास्थानं आहेत, दैवत आहेत, त्यांना कड्या कुलपात ठेवत आहे. आणि हा संगतीचा परिणाम आहे. कारण हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यानंतर सत्तेसाठी ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी हिंदुत्वाला विरोध केला, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे स्वाभाविक तो संगतीचा परिणाम झाला आहे. आणि त्यामुळे सत्ताही सर्वश्रेष्ठ वाटते. देवदैवत मंदिरं किंबहुना श्रद्धाळू महाराष्ट्रातली श्रद्धा ही त्यांच्यासाठी महत्त्वाची अजिबात वाटत नाही. के पास गर्दी के लिए मनाही है तो भी उत्साह से, श्रद्धा से गणपति बाप्पा मुंबई महाराष्ट्र में आया है और वही उत्साह, वही आनंद आज भक्तों के मन में है. और मुझे लगता है बाप्पा को मेरी प्रार्थना रहेगी कि आज कोरोना से मुंबई रहे, महाराष्ट्र रहे, पूरा देश आज त्रस्त है और पूरी फाइनेंशियली जो स्थिति है वह ख़राब हो गई है. तो मुझे लगता है पूर्ववत ये सब स्थितियाँ आने के लिए वो कोरोना नष्ट करने की ताकत बाप्पा दे, उसका आशीर्वाद उसके लिए रहे और वापस यह महाराष्ट्र उसी तरह से आगे जाए, ऐसा मैं ईश्वर के चरणे, हमारे बाप्पा के चरणे प्रार्थना करता हूँ. ठीक मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति. जय देव रत्नाकर चितवारा चित गौरी कुमरा चंदनाची.
मधले खालचे नोटीस दिल्या, आता 47 दुकानं चालू करायला दिलेली आहे, 10 लोक असतील तरच परवानगी आहे. किती बंधनांवर जगणार आहेत असं वाटतंय? मला वाटतं सरकारच्या भूमिकेचंच आश्चर्य वाटतं. एका बाजूला आपण सांगता त्या ठिकाणी मुखदर्शनाला यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला काही स्टॉलना पास देऊन परवानगी देत आहे. म्हणजे यांचं कुठलं गणित आहे मला कळत नाही. आता जर तिथे दर्शनालाच कोण येणार नसेल तर त्या स्टॉलमध्ये सामान घ्यायला कोण येणार? त्याच्यामुळे मला वाटतं कुठल्याही प्रकारचं नियोजन नोटिसा काढताना, अंमलबजावणी करताना, त्यामध्ये दुरुस्ती करताना दिसत नाही. भांबावलेल्या अवस्थेमध्ये सरकार या ठिकाणी कोरोनाचा विषय हाताळताना अशा प्रकारच्या उत्सवांमधनं दिसतंय. त्यातनाच गोंधळ झालाय. म्हणजे आज आपण बघा की पहिल्याच दिवशी बाप्पा आला आणि बाप्पाच्या या पवित्र कार्यात सरकारच्या माध्यमातून विघ्न आणण्याचं काम झालं. म्हणजे बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करतोय की हे विघ्न दूर हो कोरोनाचं, आणि दुसऱ्या बाजूला समन्वयातनं शांततेनं विषय हाताळण्याच्या ऐवजी पोलिसी बळाचा वापर करत जी दडपशाही हे सरकार सुरू करतंय ती अत्यंत निंदनीय आहे. कुठल्याही प्रकारचं जे काही निर्णय घेत आहेत त्याचा तारतम्य नाही. कारण आज त्या ठिकाणी मुखदर्शन नाही, उत्सव चालू नाही, यायचं नाही आणि दुकानं चालू ठेवायची, दुकानात गर्दी नाही. मग त्या दुकानांचा उघडल्याचा अर्थ काय? त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे विस्कळीत यंत्रणा आहे, नियंत्रण आहे. भांबावलेल्या अवस्थेमध्ये सरकार कोरोनाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या उत्सवात वागताना दिसतंय, ज्याचा या ठिकाणी हिंदुत्ववादी त्या ठिकाणी भक्तांना, गणेश भक्तांना प्रचंड त्रास होतोय, त्यांना चीड येते.